जगदंब नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जे तालुक्यातील मुर्हादेवी येथे आणि आज आपण श्री मुर्हादेवींचं अर्थात श्री जगदंबा मातेचं दर्शन घेऊया। या देवस्थानाला श्री जगदंबा देवी संस्थान, श्री झिंगराजे महाराज संस्थान असं म्हणून ओळखलं जातं। तर आपण मुर्हादेवी अर्थात श्री जगदंबा देवींचं दर्शन घेऊया, झिंगराजे महाराजांच्या समाधीस्थानाचं दर्शन घेऊया, थोडी माहिती जाणून घेऊया। हे सगळं आज होईल। हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जे तालुक्यातील मुर्हादेवीकडे आम्ही येऊन पोहोचलो। अंजनगाव सुर्जी ते मुर्हादेवी ऑलमोस्ट 11 किलोमीटरचं डिस्टन्स आहे। इथे बोर्ड लागला आहे आणि या भागातनं मग इकडे मुर्हा नावाचं गाव आहे आणि तिकडे देवस्थानसुद्धा आहे। त्यासाठी तिकडे बघा बोर्डही आहे, श्री जगदंबा देवी व श्री झिंगराजे महाराज संस्थान मुर्हादेवी। इथे त्याचं बस स्टँडसुद्धा आहे छोटंसं, पाऊस येण्याचे चिन्ह आहे। हे बघा, या भागातनं जायचं ना आपल्याला आत। ओके, हा ॲक्च्युली असं चौकसारखा केला आहे आणि इकडे सगळ्या भागामध्ये तुम्हाला आसपास शेती दिसेल। इकडे ना मुर्हा गाव, इथे एक बोर्डही आहे बघा। इथे तालुका अंजनगाव सुर्जी आहे आणि गावचं नावच आहे मुर्हादेवी। इथनं मुख्य प्रवेशद्वार आहे बघा, इथनं मुर्हा आहे अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर आणि इथे आहे मुख्य प्रवेशद्वार मुर्हादेवीचं। मुर्हादेवीच्या दर्शनासाठी आज जायचं पण भरपूर पाऊस सुरू झाला आहे। म्हटलं आपण थोडं थांबूया इथे आणि मग थोड्या वेळाने जाऊया। अगदी पाऊस आम्हाला मुख्य प्रवेशद्वाराकडे, म्हणजे खरं तर तो पाऊस तिकडेही होताच अंजनगाव सुर्जेला, पण आम्ही जसं समोर येत होतो तसं तसं पाऊस पाठलाग करत होता आणि इथे अगदीच खूप जोराचा सुरू झाला आहे। तर आपण छानपैकी ओटी घेतोय आणि हे मातेला चढवण्यासाठी सुंदरचं नऊवारी, ही नऊवारीच ना? पूर्ण नऊवारी। तर आपण छानपैकी अशी पूजेची थाळी घेतली आहे, ज्यात ओढणी आहे, नऊवार आहे, फूल आहे, हार आहे, नारळ आहे आणि ओटीचं साहित्य आहे। सो आता आपण इथनं निघूया आणि मुर्हादेवी अर्थात श्री जगदंबा देवींचं दर्शन घेऊयात। थोडं पाऊसही कमी झाला आहे बघा, अदरवाईज आतापर्यंत खूप पाऊस होता। तर इथून सुरू होतात श्री मुर्हादेवी संस्थानाच्या पायऱ्या बघा। चला जाऊयात। मुर्हादेवी अर्थात श्री जगदंबा देवी, यांना मुर्हाई देवी असं सुद्धा म्हणतात। अनेक आदिवासी परिवारांच्या सुद्धा त्या कुलस्वामिनी आहेत। लीला आहे श्री जगदंबा देवी व श्री झिंगराजे महाराज संस्थान मुर्हादेवी, अर्थात त्या गावाचं नावच मुर्हादेवी आहे, मुर्हा आहे। खूप मोठी घंटा आहे। इथे तुम्ही हातपाय सुद्धा धुवू शकता। आलायला इथे भगवान महादेव आहेत। इथे आहेत भगवान महादेव, त्यांना इथनंच प्रणाम करा। इकडे ना तुळशी वृंदावन सुद्धा आहे आणि समोर मुर्हादेवींचं मुख्य देवस्थान आहे। चला आता जाऊया आणि मुर्हादेवींचं दर्शन घेऊया। अगदी उत्तुंग असा कळस आहे आणि खूप सुंदर प्रशस्त हे देवालय आहे। इथनं बघा, खूपच सुंदर रंग दिले आहे देवस्थानाला। देवस्थानाकडे जाताना इकडे श्री गणेश आहेत आधी, तर बघा इकडे खूप सुंदर अशी श्री गणरायांची प्रतिमा आहे, त्यांना नमस्कार करा। आणि इथेही ना प्राचीन प्रतिमा आहेत बघा, इथे गणराय आहे आणि मग इथनं हे देवस्थान सुरू होतं। खरं हे देवस्थान ना प्राचीन काळामध्ये इथे माळपंथी शैलीतलंच मंदिर होतं, पण मग ते काळाच्या ओघात नष्ट झालं आणि मग आताचं जे देवस्थान आहे तेही जुनंच आहे खरं तर। इकडे देणगी कक्ष वगैरे आहे। तर चला जाऊया आणि मुर्हादेवींचं दर्शन घेऊयात।
बघा सभामंडप आहे अगदी सुंदर असं आणि खूप सुंदर याची बांधणी आहे सभामंडपाची. आणि मग भलं मोठं असं देवालय सुरू होतं. अगदी भव्य असा दरवाजा आहे, प्रवेशद्वार, वर सुंदर घंटा आहे आणि इथे ना सुंदर असे नाणी लावली आहेत. आणि गर्भगृहामध्ये इथे आहे श्री मुर्हा देवी अर्थात जगदंबा देवी विराजमान. मुर्हा देवींना इकडे खूप मान्यता आहे आणि इथल्या आराध्य देवीच आहेत मुर्हा देवी. अगदी पाषाणातली प्रतिमा आहे मातेची आणि खूप सुंदर हे देवालय आहे. मखरात त्या अगदी सुंदर अशा विराजमान आहेत. वर मला मोर दिसतील आणि मग हे सुंदरसं मखर ही प्राचीन प्रतिमा आहे मातेची आणि खूप सुंदर शृंगार पूजा झाली आहे आणि अगदी सुंदर स्वरूप आहे मातेचं. नमस्कार करा. हे संपूर्ण दर्शन तुमच्या सगळ्यांसाठी आहे. वर बघा तिकडे तुम्हाला 2 हत्ती दिसतील आणि ते कमळ पुष्प आहे त्यांच्या सोंडेमध्ये आणि तो अगदी सुंदर असं हे दृश्य मातेचं. तिचं जणू महालक्ष्मी माताच आहे असं वाटतं. एक आख्यायिका आहे की इथेच मातेने मुर्हा नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच त्यांना मुर्हा देवी म्हणून मग पुढे ओळखले जाऊ लागले आणि त्यात खरं तर त्याच्या नावानेच राक्षसाच्या नावाने त्यांना मुर्हा देवी म्हणून ओळखलंच गेलं. पण या खरं मूळ जगदंबा देवी आहे, जगदंबा माता. पण ना आता थोड्या वेळामध्ये पूजासुद्धा करूयात. मला इथली एक गोष्ट खूप प्रचंड आवडली ते म्हणजे इथे जे मुख्य पुजारी आहेत त्या लेडीज आहेत सगळ्या आणि त्यांच्याकडून हा सगळा कारभार चालवला जातो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये क्वचितच आपल्याला असं पाहायला मिळेल की तिथले जे मुख्य पुजारी असतात त्या महिला असतात आणि हे सगळं हे संपूर्ण असं चालवतात. खूप सुंदर गोष्ट आहे. छानपैकी आपली ओटी चढवली गेली आहे मातेला. अगदी जर तुम्ही मातेचा चेहरा पाहिला ना तर तो खूप प्रसन्न आहे आणि तुम्ही कुठेही उभे राहा असं वाटतं की ते तुमच्याचकडे पाहत आहे तसा भास होतो. तर असा खूप सुंदर असं त्यांचा चेहरा आहे आणि पाषाणातली प्रतिमा आहे. मला वाटतं गंडकी पाषाणातली ही प्रतिमा आहे. सुमारे 750-800 वर्षाचा इतिहास आहे या देवालयाला. तर छानपैकी आम्ही चढवलेली ओटी मातेला अर्पण करण्यात आली. नऊवारी पातळ जे आपण घेतलं होतं मातेसाठी तेच मातेला त्यांच्या अंगावर तुम्ही पाहू शकता सुंदरसं आणि खूप छान असं त्यांची शृंगार पूजा झाली आहे. तर ते खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही कधी इकडे आलात तर तुमचं छानपैकी दर्शन होऊन जाईल आणि खरं तर नेहमीच इथे अनेक भक्त येत राहतात. तुम्ही या नवरात्रीमध्ये बरेच भाविक इकडे येतात किंवा मग ज्यांच्या कुलस्वामीने ते तर नेहमीच इकडे येत राहतात. तर अशा या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुर्हा देवी अर्थात श्री जगदंबा माता. पुन्हा एकदा नमस्कार करा आणि मग आपण बाहेर जाऊया, थोडी माहितीसुद्धा जाणून घेऊयात. थँक्यू व्हेरी मच. तर आपण मुर्हा देवींचं दर्शन घेतलं. मुर्हा माता अर्थात जगदंबा माता त्यांचं खूप सुंदर रूप आहे आणि हे अगदी जागृत असं देवस्थान आहे. खूपच सुंदर. तर जेव्हा देवी आईला पुराण काळामध्ये शेंदूरच लावायचे, शेंदूर चर्चेत असायची प्रतिमा. तर ते शेंदूर जेव्हा काढलं होतं तेव्हा त्याची एक मूर्ती याला खोड असं म्हणतात मातेची. तर ती ही प्रतिमा आहे. त्याची प्रतिमाच खरं तर इथे तयार करण्यात आली आहे. तर त्या अशा दिसतात. त्यांनाही नमस्कार करा. तर ते देवी मातेचंच एक खरं तर त्यांच्या शेंदूर लावायचे ते शेंदुरामधूनच तयार झालेल्या त्या देवी आहेत आणि समोर तर अगदी असं सुंदर स्वरूप आहे देवी आईंचं. नवरात्रीमध्ये तर खूप गर्दी असणार. अच्छा. तर मग हे सगळं असं तेव्हा मंदिराचे काय टायमिंग्स असतात म्हणजे नवरात्रीमध्ये
किती वाजेपर्यंत सकाळपासून कसं ओपन ते झाकीतले 4 वाजतापासून तर रात्रीचे 12 वाजेपर्यंत पर्यंत ओपन? अरे वा. यात्रेकरू सुरूच राहतात. हां, कारण आता नवरात्री, आताही खरं तर नवरात्री येईल तेव्हा सगळं हे देवस्थानाचं कार्य केलं जाईल. म्हणजे सकाळी 4 वाजतापासून चालू राहतं ते रात्री अगदी मध्यरात्रीपर्यंत हे देवालय सुरू राहतं. अच्छा, चला आपलं तर दर्शन झालं आहे. आता आपण बाहेर जाऊयात. नमस्कार. सो आपण मुर्ह्या देवींचं दर्शन घेतलं. आता आपण जंगराजे महाराजांच्या समाधीस्थानाकडे जाऊया, त्याचं दर्शन घेऊया. सर इथे ना एक आता सध्या तुम्ही मी पाहत होतो एक इकडे परंपरा आहे, त्याबद्दल सांगा ना. म्हणजे इथे जेव्हाही नवीन जोडपं येतं किंवा एकंदर जर जोडपं आलं तर त्यांची कसं हे केलं जातं? हां, इथे जर जोडपं आलं तर त्या जोडप्याची ओटी भरण्याची प्रथा आहे. आता गेल्या 2 वर्षापासून ही काची कामकोटीच्या शंकराचार्यांनी सुरू करायला लावली. अच्छा. जोडपं आल्यानंतर आम्ही विधिवत ओटी त्या पुरुषाच्या हातामध्ये देतो आणि पुरुष आपल्या पत्नीची ओटी भरतो. आणि जेव्हा आम्ही याच्यावर खोलात गेलो आणि विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की स्त्रीची ओटी भरण्याचा मान अधिकार फक्त पतीला असतो. बरोबर. पतीद्वारे पत्नीची ओटी भरण्याची ही परंपरा इथे आपण सुरू केलेली आहे. दुसरा कोणताही परपुरुष स्त्रीची ओटी भरू शकत नाही. कोणतीही स्त्री कोणत्याही स्त्रीची ओटी भरू शकते, पण तो पुरुषाला अधिकार प्राप्त नाही. आता आपण ना इथे संत जंगराजे महाराजांच्या समाधी स्थानाकडे जाऊया. हे त्यांचं सुंदरसं मंदिर आहे. खाली भुयार मार्ग आहे ना? हो चालेल. हे आहेच की. चला सर आपण जाऊया. सो इथे ना संत जंगराजे महाराजांचा एक फोटोही आहे. जाऊया आपण आत भुयार मार्गामध्ये आणि आपण दर्शन घेऊयात. संत जंगराजे महाराज आहेत. संत जंगराजे महाराज खरं तर संत गजानन महाराजांचे समकालीन आहेत आणि हे त्यांचं समाधीस्थान ना. इथे खाली काही आहे का? नाही. अच्छा, दर्शन घ्या तुम्ही आधी. आणि खूप सुंदर त्यांची प्रतिमा आहे. संत गजानन महाराजांचे समकालीन होते आणि जेव्हाही संत गजानन महाराज इकडे यायचे तेव्हा यांची भेट व्हायची इकडे देवालयामध्ये. आणि असं हे सुंदरसं, खरं तर हे गुरुबंधू आहे संत गजानन महाराज आणि संत जंगराजे महाराज. संत जंगराजे महाराजांकडे म्हणा किंवा इथे एकंदर या गावी संत गजानन महाराज यायचे मुर्ह्याला तेव्हा ते इकडे पण यायचे, बरोबर? खरं तर भास्कर महाराजांच्या बहिणीकडे राहायच्या या गावामध्ये आणि मग म्हणून महाराज सुद्धा भास्कर महाराजांबरोबर इकडे चालू राहील जास्त. आणि म्हणूनच मग त्यांची भेटी सुद्धा व्हायची. एकदा महाराज मठातही आले होते ना इकडे. संत गजानन महाराज मठामध्ये आले होते तेव्हा इकडे आले होते. तर असे अनेकदा उल्लेख होतो महाराज इथे येण्याचा. इथे आरती लिहिली आहे श्री संत जंगराजे महाराजांचे. इथे त्यांचा पुण्यतिथी महोत्सवही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. बघा, नमस्कार करा. इथे पाळणा केला आहे. रामचंद्र महाराज आहेत ना वजगावचे. अचानक स्वामी समर्थ आहेत त्यांचा फोटो. तर असं आहे सुंदरचं स्थान. हे तुकडोजी महाराजांचा फोटो आहे. अच्छा, ही प्रतिमा आहे तुकडोजी महाराजांची. अच्छा, मला वाटलं गजानन महाराजांसारखेच दिसतात ना ते. पहिली मूर्ती होती इथं. अच्छा अच्छा, ओके. आणि हां, अच्छा, सुंदर. हे खरं तर थोडं जमिनीच्या आत आहे. भुयार घरामध्ये देवस्थान आहे. म्हणजे वरही तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि किंवा खाली सुद्धा इकडे येऊन, कारण महाराज इथेच ध्यानधारणा करायचं, इकडेच थांबायचं. तर ते असं आहे सुंदरसं. थँक्यू व्हेरी मच माहितीसाठी. तर आपण संत जंगराजे महाराजांच्या समाधीस्थानाचं दर्शन घेतले. इथे वर एक मंदिर आहे. तुम्ही जर खाली जात नसणार तर इथेही दर्शन घेऊ शकता. सोबतच विठ्ठल रखमाई आहेत या देवालयात विराजमान. हे बघा, अगदी सुंदर विठ्ठल रखमाईंचं दर्शन तुम्हाला इथे होऊन जाईल. नमस्कार करा.
इथे ना चांगदेव महाराजांची एक प्रतिमा आहे बघा इथे असे सुंदर आहे. आणि इथे जनाबाईंची प्रतिमा आहे, संत जनाबाई. नमस्कार करा त्यांना. आणि हा असा सुंदर परिसर आहे. इकडे यात्रा असते तेव्हा हे अगदी भक्तांनी हे प्रांगण हां अगदी भरलेलं असतं. इथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि त्यावर ना इकडे एक नाव लिहिलेलं आहे, हे सकारामजी हां सकाराम भोनाजी मिस्त्री मिस्त्री मुर्रा. अच्छा. आणि हे 1929 1929ला त्यांनी हा सुंदरसा डोर इथे दिला होता. आणि त्यांचे वंशज खरं तुम्ही आहात है ना? तुमचं काय नाव? केशवराव निराटकर. अच्छा. आणि आता सध्या तुम्ही कुठे असतात? तिकडे पांढर मध्य प्रदेश. अच्छा. अच्छा हे सगळे मुलं. ओके ओके इकडून अच्छा सगळे दिसतीलच. सो खरं त्यांनी हे डोनेट केलं होतं आणि ते काका नाव वाचत होते ना, म्हटलं अरे काय वाचतात आपण पाहूया. इट्स व्हेरी अमेझिंग हिस्ट्री. तर धन्यवाद. हे रामदास पखान सर आहेत आणि मला बऱ्याच वेगवेगळ्या स्थानांबद्दल त्यांनी माहिती. आपण जाऊया महादेव मंदिराकडे ना, तिकडे जाऊया आणि मग ते स्थान सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही जातो आहोत महादेव मंदिराकडे, जिकडे खरं तर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या देवस्थानामध्ये येऊन गेले आहेत. तर तेही तिकडे आलाच उल्लेख. इथे बघा केवढी मोठी घंटा आहे, खूप भव्य आहे. 1 क्विंटलचा घंटा आहे तो. 1 क्विंटल. मी जेव्हा इकडे पोहोचलो होतो ना तेव्हा भरपूर असं पाऊस सुरू झाला. हां आत्ता सध्या तरी तुम्हाला वातावरण चांगलं झालं आहे, त्यामुळे हे सगळं तुम्ही पाहू शकता. नाही तर मगाशी खूप पाऊस होता. हे दुकानं अगदी बंदच होती खरं तर. येताना हार, फुलं आणि पूजेचं साहित्य ते सगळं तुम्ही इथून घेऊ शकता. आणि तुम्ही गावात आल्या हा ऑटो स्टॉप आहे, इथनं देवस्थान सुरू होतं. आम्ही आता महादेव मंदिराकडे जातो आहोत. ते मंदिरही मी तुम्हाला दाखवतो. या भागातनं मुर्हादेवी मंदिर आहे आणि आम्ही महादेव मंदिराकडे जातो आहोत. त्याचा हा रस्ता आहे. तर इथे आहे महादेव मंदिर. बघा हे पुरातन नंदी देव आहेत. आणि इथे आहे प्राचीन महादेव आणि त्याच्या खाली इथे विहीर आहे खरं तर. नमस्कार करा आधी. आणि त्या विहिरीमध्येच त्या दैत्याला देवी मातेने पकडून ठेवले होते. तर ती अशी आख्यायिका आहे जिथली निगडीत आहे. अच्छा. तर तेच हे स्थान आहे. सध्या तरी ते विहीर हे बुजवून त्याच्यावर हे महादेव आहेत. तर तुम्हाला ते प्राचीन काळापासून आहे. प्राचीन काळापासून तेच सांगतोय मी. हे शिवलिंग ही प्राचीनच आहे, ते दिसतेच आहे. आणि इथे नंदी देव आहेत. चला नमस्कार करा. तुम्ही कधी मुर्ह्यात आलात ना तर ह्या सगळ्या जागा नक्की भेट द्या. तुम्हाला त्या इतिहासात घेऊन जातील. आणि खूप सुंदर शिवलिंग आहे, ऐतिहासिक आहे. याच्या खाली ना एक विहीर आहे आणि ती पायविहीर आहे खरं तर, है ना? दादा तुम्हाला याचा इतिहास सांगतो मी तुम्हाला. हां बोला ना. हे जे इथं मंदिर होतं महादेवचं पुराण काळामध्ये. हे मंदिर आता आम्ही पाहिलेलं आहे. मी हे मंदिर पडलं, हे मंदिर पडलं. आता हे पिंड जशीची तशीच राहिली, याला तीच राहिली फक्त. हो धक्काही लागला नाही. बरोबर. हो तर ही अशी त्याची प्रचिती आख्यायिका आहे. हो पूर्ण मंदिर पडलं हे. पुराण काळातलं मंदिर होतं ना ते. आणि मग आता हे तुम्हाला फक्त एवढेच महादेव दिसतील. चल आपण आता जाऊयात बाहेर. नमस्कार केला आहे आपण. आणि आपण खरं तर मुर्हा गावामध्येच आहोत. सुंदरसं मुर्हा गाव. सर्व जाती धर्मपंथाचे लोक एकत्र राहतात तिकडे. सुंदरसं गाव आहे. मुर्हा हे गाव अमरावती जिल्ह्यातलं अंजनगाव शिर्जी तालुक्यामध्ये येतं. इथे मुर्हा, खुर्द आणि बुद्रुक असे गावं आहेत. मुर्हा, खुर्द आणि लोलासपूर 3 गाव आहेत. हां मुर्हा बुद्रुक, मुर्हा, खुर्द आणि लोलासपूर. अच्छा. हे 3 गावं आहेत तिकडे जवळजवळ. चल. श्री मुर्हादेवी संस्थान, श्री झंगराजे महाराज संस्थान या देवालयाचा हा खरं तर हॉल आहे, मंगल कार्यालय म्हणूया. तर इथे ना खरं तर इथे आधी मंदिर आहे
आणि मग समोरच तुम्हाला मंगल कार्यालय सुद्धा दिसेल. बघा इकडे सुंदर असे देवदेवतांचे फोटो आहे आणि आत आहे विठोबा. नमस्कार करा. हे सगळं देवस्थानाचं संडर आहे ना. आणि हा हॉल आहे. इथे काही नाममात्र पैसे भरून मग तुम्ही हा हॉल भाड्याने घेऊ शकता आणि मंगलकार्य किंवा इतर शुभप्रसंग समयी तो मग बघा खूप मोठा प्रशस्त परिसर आहे. होय, याचा भरपूर असा मोठा परिसर आहे आणि हे खरं तर देवस्थानाकडूनच चालवलं जातं. हे बघा खूप मोठा हा हॉल आहे. हे मी तुम्हाला थोडं आतनं दाखवतो. सर याची चावी आहे का? ठीक, बाहेरून तसं दिसतंच तो. हे बघा खूप भव्य आहे आणि अगदी पॅक आहे, सुंदर आहे. म्हणजे पावसामध्येही तुम्हाला कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर वरच्या भागातनंही तुम्ही बसून असं पाहू शकता. असं म्हणजे नुसतंच वेगवेगळे कार्यक्रम होतात त्यातही हा वापरला जातो आणि खूप लोक यात एका वेळी थांबू शकतात. असा हा मोठा असा हॉल आहे. श्री मुर्हादेवी देवस्थान अर्थात श्री जगदंबादेवी व श्री संत जंगराजे महाराज संस्थान मुर्हादेवी याचं हे उत्तरद्वार आहे. म्हणजे मंदिराला पूर्वद्वार आणि उत्तरद्वार असे 2 द्वार आहेत. त्यापैकी हे उत्तरद्वार आहे. आपण श्री जगदंबादेवी व जंगराजे महाराज संस्थान मुर्हादेवी इथे आहोत. मुर्हादेवींचं आपलं दर्शन झालं आहे आणि या देवालयाचे सचिव आणि अध्यक्ष हे आपल्यासोबत आहेत. आपण आधी सचिव सरांशी बातचीत करूया आणि मग अध्यक्षांशी बातचीत करूया. नमस्कार सर. नमस्कार सर आपलं नाव सांगा ना. मी रमेश किसनराव पांडे, अच्छा, सचिव श्री जगदंबा देवी व झिंगराजी महाराज संस्थान मुर्हा. मुर्हा. आणि अध्यक्ष सर सुद्धा सोबत आहेत. सर आपलं नाव सांगा. मी साहेबराव केशवराव पखान, हं. मुर्हा देवी संस्थानचे अध्यक्ष. अच्छा, सचिव सर मला पांडे सर मला या देवालयाबद्दल सांगा ना. काय इतिहास आहे इथला? श्री जगदंबा देवी संस्थानचा जर इतिहास पाहिला आपण हं. तर ही मूर्ती या ठिकाणी जवळपास 800 वर्षापासून आहे हं. असा लेखी पुरावा आपल्याजवळ हं. आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटचे जे प्रमुख होते डॉक्टर गाजूल हं. यांनी जेव्हा या मूर्तीचा वज्रलेप झाला हं. तेव्हा दिलेला आहे. म्हणजे डेक्कन कॉलेज ऑफ आर्किओलॉजी कडून झाला होता ना हा, बहुतेक? डेक्कन कॉलेज पुण्याचं. आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटचे प्रमुख. बरोबर. हो. तर आज नाही म्हटलं तरी खूप मोठा इतिहास 800 वर्षापासूनचा. जरी आपल्याला अज्ञात इतिहास आपण म्हणूया, खरं मातेची खूप सुंदर अशी प्राचीन अशी प्रतिमा आहे. आणि यासोबत एक आख्यायिकाही सांगितली जाते, ते सांगा ना तुम्हाला माहिती असेल तर. एक मागे जर जायचं आख्यायिकेच्या संदर्भात तर असं सांगता येईल की या परिसरामध्ये मूर नावाच्या दैत्याचा प्रचंड त्रास होता, हं. स्त्रियांना विशेषतः. हं. तर या मूर नावाच्या दैत्याचा बंदोबस्त घालण्यासाठी या देवीने इथे अवतार घेतला अशी आख्यायिका सांगितल्या जाते. हं. आणि आपण जर प्राचीन संदर्भात गेलो गॅझेटमध्ये वगैरे तर या गावाचा उल्लेख माहूर, अपभ्रंश, मैहर हं. आणि नंतर मुर्हा असा आहे. हो, गॅझेटमध्ये हा अधिकृत पुरावा. अच्छा. श्री संत वासुदेव महाराजांनी हे सगळं संशोधन तेव्हा केलेलं होतं. हं. हं. आणि दुसरं असं की या तीनही ठिकाणी देवींचं वास्तव्य आहे आजही. माहूर प्रसिद्धच आहे, हं. इकडे मैहर देवी आहे. हा, ओके. इकडे हे मध्य प्रदेश साईडचं मध्य सांगत आहात प्रदेशमध्ये ना तुम्ही? मैहर देवी. मैहर नावाचे हो. स्थान आहे. हो. तिथे पण अशी प्राचीन प्रतिमा देवीची हे आहे, मूर्ती आहे, मोठं मंदिरच मंदिर आहे ऐतिहासिक. ओके. आणि माहूर, मैहर आणि असा एक त्रिकोणही सांगितला जातो हं. देवीचा. बरोबर. मग
माहूरच्या देवीचं हे प्रतिरूप समजल्या जाते. ते कसं तर हा सगळा सातपुड्याचा भाग म्हणजे आदिवासींचा भाग. हे लोक त्या काळात माहूरच्या देवीच्या दर्शनाला माहूरला जात होते. पण आपल्या भक्तांना इतक्या लांबवर येऊ त्रास होऊ नये येण्या-जाण्याचा, तेव्हा काही साधनं वगैरे नव्हते. म्हणून या देवीनं या भक्तांच्या सोयीसाठी या ठिकाणी प्रतिरूप धारण केलं असंही सांगितलं जाते. पण आपल्याजवळ त्याचं वास्तव पण ही आख्यायिका आहे खरं तर. ही आख्यायिका आहे. बरोबर. आणि नंतर मग मूळ नावाचा जो दैत्य होता त्या दैत्याचा बंदोबस्त कसा घातला की त्याला जिवे मारलं नाही. बाजूला जे एक महादेवाचं मंदिर आहे, अच्छा, त्या पिंडीखाली एक विहीर आहे. आमच्या तरी असं पाहण्यात नाही की महादेवाच्या पिंडी खाली विहीर असते. खाली विहीर आहे. पण आमच्या इथे विहिरीवर पिंड आहे. ओ. आणि बाजूला नंदी आहे. त्याचं एक सांगतो आपल्या थोडक्यात की त्या विहिरीमध्ये या देवीने त्याला डांबून ठेवलं, त्या दैत्याला. आणि त्याच्या पायाला साखरदांड बांधला आणि दुसरा टोक त्या साखर दांडाचं, ते मंदिर आजही अस्तित्वात आहे, आपल्या पायाला बांधलं. हो. आणि हे आम्ही जेव्हा लहान आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलं, त्यांच्याही पूर्वजांनी त्यांना सांगितलं की त्याला तिथे डांबून ठेवलं आणि एक टोक आपल्या पायाखाली ठेवलं. दर चैत्र पौर्णिमेला रात्री 12 वाजता इथे एक उत्सव होतो. देवीचे भक्त जे परंपरेने चालत आलेले आहेत ते 7 गाड्या एकाला एक बांधून त्यात सवाष्ण स्त्रिया बसतात आणि तो गृहस्थ देवी भक्त ते ओढतो, 7 गाड्या ओढतो या मंदिरापासून ते हनुमानजीच्या मंदिरापर्यंत. हो, हे आज तागायत सुरू आहे. आम्ही बालपणी हे सगळं पाहिलं. दुसरं असं की त्या रात्री 12 वाजता तिथे आवाज होतो त्या विहिरीकडे उड्या मारल्याचा. हे त्या काळात कुतूहल म्हणून आम्ही पाहिला. आता जाणं होत नाही आज ते. आणि आम्ही जेव्हा पैसा टाकत होतो त्या पिंडीतून तेव्हा असा आवाज येत होता. हे सत्य परिस्थिती आहे. आज तागायत हे सगळं चालू. थँक्यू व्हेरी मच या माहितीसाठी. अध्यक्ष सर, पखान सर, मला एक सांगा, झिंगराजी महाराजांचाही या देवस्थानाला खूप मोठा इतिहास लाभला आहे आणि झिंगराजी महाराज तर गजानन महाराजांचे समकालीन होते. त्यांच्याबद्दल थोडं सांगा ना माहिती मला. झिंगराजी महाराजांचा जन्म याच गावातील पांडे कुटुंबातील आहे. अच्छा. आणि योगायोग असा की त्याच कुटुंबातले पांडे. सर. अच्छा, तुमच्या फॅमिलीमधले. ओके. झिंगराजी महाराज आणि गजानन महाराज हे समकालीन संत. त्यांचा ते एक गजानन विजय ग्रंथातही त्याचा उल्लेख आहे. 19व्या अध्यायामध्ये तो उल्लेख आहे. आणि त्याबद्दल वासुदेव महाराजांनी ग्रंथामध्ये सगळं लिखाणही केलेलं आहे, सगळे संदर्भ दिलेले आहेत. झिंगराजी महाराजांचे अनंत हे दाखवलेले आहेत की एक विहिरी नदीमध्ये चमत्कार दाखवले, नदीमध्ये पडले, दुसऱ्या गावाला निघाले लोक, म्हणजे काही कुरापती लोक असतात त्यांनी त्यांना नदीमध्ये टाकलं होतं. अच्छा. अशा प्रकारचे पुष्कळ त्यांचे आहेत. इथे अशा लीळा झालेल्या मुराला असा एक तो इतिहास आहे. आणि आज एक या मंदिरात 2-3 ठिकाणी आहेत. एक लोहाराला मंदिर आहे, ते बऱ्याच दिवसानंतर उजेडात आलं, पण ते त्याच वेळेस झालेलं आहे. आणि एक इथे म्हैसपूर म्हणून आहे, तिथे सुद्धा एक मंदिर आहे. म्हणजे लोहारा म्हणजे बाळापूर तालुक्यात. बाळापूर. आणि म्हैसपूर जे आहे ते भातकुली तालुक्यामध्ये. हो. अच्छा. तिथे सुद्धा एक मंदिर आहे. आणि इथे सगळ्या ठिकाणी झिंगराजी महाराजांचे देवालय आहे. झिंगराजी महाराज ट्रस्ट आहे, म्हणजे ट्रस्ट आहे. आणि तिथे मूर्ती वगैरे बसवलेले त्यावेळेस ते. ह्यानंतर एकमेकाशी संबंधित नंतर उजेडात आल्या सगळ्या गोष्टी. आजही तिथे उत्सव होतात.
ते आमच्या इथे बोलावतात आणि ती मंडळी तिकडे जाते आणि त्या उत्सवामध्ये आपल्या इथे पौष महिन्यामध्ये त्यांची जन्म म्हणजे पुण्यतिथी असते. तो एक मोठा भरगच्च कार्यक्रम इथे असतो. कथा कीर्तन वगैरे ह्या सगळे असते आणि झिंगराजी महाराजाबद्दल पूर्ण पारायण किंवा त्यांचे जीवनरूपी हे सगळे त्या पिरियडमध्येच केलेलं जातं, त्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये. आणि बऱ्याच दिवसापूर्वी ती मोठी यात्रा होती आपल्या इथे. कालांतरानं यात्रेमध्ये बदल होत गेले. आता नवरात्र खूप मोठी यात्रा असते. यात्रेचे स्वरूप बदलत गेले आता. आणि आजही तो उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं गावातील लोक सगळे मिळून. आणि सर या देवस्थानाच्या नित्यक्रमाविषयी सांगा, कारण इथे मी पहिल्यांदाच पाहिलं की महिला पुजारी आहेत आणि खूप मोठी गोष्ट आहे. सांगा ना त्याबद्दल काही. इथलं जे मंदिर आहे जगदंबा देवीचं अतिशय पुरातनकालीन सरांनी सांगितलेलंच आहे. 800 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आणि एक वैशिष्ट्य तिथे असं की इथे स्त्रिया पुजारी आहेत आणि देवीचं स्नान स्त्रिया करतात आणि त्या बंदद्वार करतात. त्याची एक बाब अशी की मूर्ती ही पूर्णाकृती आहे. पूर्णाकृती असल्यामुळे ती पुरुषांनी त्यावर म्हणजे बघू नये हा एक संदर्भ त्यावेळेसपासून आहे. गेल्या 800 वर्षापासून हे लोक जोपासत आहेत. त्यांनी जोपासला, आजच्या पिढीने ते जोपासत आहे. आणि त्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा कोणी विचारला प्रश्न सुद्धा आजपर्यंत विचारला हे का बंद आहे, हे एक वैशिष्ट्य. कारण दार बंद आहे, ते बंद केल्याशिवाय स्नान होत नाही. स्त्रियां एवढ्या गरमीमध्ये सुद्धा स्त्रिया तिथे थांबतात आणि ते स्नान करतात. तर ही परंपरा आहे, ही आता चालत आलेली आहे. आणि विशेषतः म्हणजे कोणाला तो प्रश्न विचारत नाही कोणी, हे मोठं आश्चर्य आहे. कारण परंपरा जोपासण्याचं त्यांच्या मानसिकतेमध्ये ते दडलेलं आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि बाकी मग तो नवरात्र उत्सव होतो, अतिशय मोठा नवरात्र उत्सव होतो. सतत म्हणजे हजारो लोक या मंदिरामध्ये असतात. परंपरागत पद्धतीने पूजा अर्चा करतात आणि कोणतीही दुर्घटना आजपर्यंत झाली नाही. ही आपल्यासाठी खरं तर स्थानाचीच हे आहे, प्रचिती आहे जे सगळ्यांना लाभते. नंतर शेवटच्या दिवशी महाप्रसाद होतो. त्या सर्व लोकांसाठी हजारो लोक महाप्रसादामध्ये येतात आणि तो उत्सव पार पाडला. ही एक आहे. आणि एक झिंगराजी महाराजांच्या पुण्यतिथीचा तो एक मोठा उत्सव इकडे उत्सव. असे हे उत्सव होतात. आणि एक चैत्र पौर्णिमेचा जो सरांनी सांगितला 2 नवरात्री असतात. तो एक उत्सव त्यावेळेस नवरात्र म्हणून आणि चैत्र पौर्णिमा म्हणून मोठा उत्सव असतो. हे 3 उत्सव इथं होतात नियमितपणे. हजारो लोक येतात. काही सामाजिक कार्यामध्ये सुद्धा संस्थान अग्रेसर आहेच. खरं तर एक मंगल कार्यालय बांधलं आहे मंदिरांनी. अतिशय कमी पैशामध्ये शेवटच्या माणसाला नाममात्र पैसे घेतले, नाममात्र शेवटच्या माणसाला लग्न करता यावं अशी ट्रस्टींची आमच्या सर्व ट्रस्टींची इच्छा आहे. आणि त्यामध्ये कोणीही असं म्हणत नाही की हे असं का करावं. त्या सर्वांचं म्हणणं असं आहे की आपल्या परिसरातल्या शेवटच्या गरीब माणसाला संस्थान काम केलं पाहिजे. हा त्याच्या मागचा सार्वजनिक उद्देश आणि तेच परंपरा आम्ही जोपासत आहोत. सर्वांची इच्छाही तीच आहे. मातेच्या प्रतिमेबद्दल सांगा ना. खूप एकतर अगदी प्राचीन प्रतिमा आहे, काळ्या पाषाणातली प्रतिमा आहे. मी तर पाहूनच मला वाटत होतं की गंडकी पाषाण असावं. खूप सुंदर ते त्या दिसतात. सांगा ना. तर सुरुवातीला काय होतं की ज्या देवीची बंदद्वार आंघोळ स्त्रिया करत अजूनही करतात. त्याच्यामुळे मूर्तीच्या आतमध्ये काय आहे हे आम्हा ट्रस्टींना, पुरुष मंडळींना काही माहिती नव्हतं. मग 7 वर्षापूर्वी असाच एक विषय निघाला की बाबा आता ही मूर्ती विदीर्ण झाली म्हणजे तर हिला वज्रलेप करण्याची प्रक्रिया आम्हाला थोडी जीर्ण झाली आहे तर वज्रलेप व्हावा. तेव्हा आम्हाला काही ते वज्रलेप या प्रक्रियेविषयी माहिती नव्हतं. तेव्हा आम्हाला या प्रक्रियेविषयी अंजनगावच्या मठाधिपती आहे देवनाथ मठाचे स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी पूर्ण कल्पना दिली. त्यांना आम्ही सांगितलं बाबा आमच्याकडून करून घ्या तुम्ही, आम्हाला याच्यात काही माहिती नाही. जेव्हा वज्रलेप झाला
तेव्हाही असा एक प्रसंग चमत्कारिक आहे. हम्म. पुण्याची टीम आली, पहिले पाहून गेली, नंतर टीम सोबत सगळं साहित्य वगैरे आलं. हम्म. पण इथे तेव्हा लक्षात आलं की आता देवीला वज्रलेप करायचा म्हणजे काही ते केमिकल्स वगैरे आहेत ते हा सगळं ते देवीच्या अंगाला ऍड केले लावायचे जातात. असतात. हा. परंपरा ही की आपण उघडी जाणार नाही, हा. पाहू नये. हम्म. प्रश्न ते लोक आलेत पुण्याहून, पण रात्रभर थांबले. आम्ही विचार केला ट्रस्टींनी सर्व हा. काय करायचं. त्यांच्यासमोर आम्ही प्रश्न मांडला की ते असं पुरुष आहे, तर जाऊ शकणार पुरुष नाही. जाऊ शकत नाही, तुमचा हा. येऊन उपयोग काय इथे? हा, आता एवढा बरोबर. मोठा खर्च केला, मोठा प्रवास आहे तो वज्रलेपाचा, हम्म. खर्चही खूप येतो. होय. ते सगळं केलं ट्रस्टीने, पण परंपरा मोडायची काय? हम्म. तर मग योगायोग तो चमत्कार माऊलीचा हम्म. एक नाव आलं एका स्त्रीचं, हम्म. निलिमा पाटील म्हणून, अमरावतीच्या आर्किटेक्टमध्ये त्या हो ते हा त्याच्यामध्ये आहेत. ओके. आमच्या इथले एक ट्रस्टी होते, त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्या बाईंनी तात्काळ होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाई इथे हजर झाल्यात. हम्म. आणि मग गाजूल साहेब जे होते त्यांचं संभाषण झालं, काय करायचं, कसं करायचं. कसं म्हटलं करायचं? आम्ही परंपरा तोडत नाही, मंदिर बंद करून इथपर्यंत तरी किमान हा पुरुषाला हात नाही लावता येणार. हा. मग त्यांचं संभाषण झालं. त्यांनी गाजूल साहेबांनी त्या बाईंना प्रक्रिया समजून सांगितली, पडदा बांधला, दारं बंद केले. त्या आणि- बाई आतमध्ये राहिल्या. हा इथपर्यंतचं सगळं केमिकल वगैरे लावण्याची प्रक्रिया ही त्यांनी त्यांनी केली. केली. ओके. पण कधी फोनवरून, कधी आवाज देऊन, पण इथपर्यंतचं गाजूल साहेबांनी सुद्धा हा त्यांनी ते तरी प्रतिमा पाहायला गेलं नाही, हा. म्हणजे पाहूच दिलं नाही आम्ही, हम्म. परंपरा तोडली नाही. हम्म. आणि मग तेव्हा लक्षात आलं, वज्रलेप केला तेव्हा मूर्तीचा एक हात तोडलेला आहे ओ. अक्षरशः. वक्षस्थळावर हा तलवारीचे घाव आहे. घाव आहेत. हा. डोक्यावर बिल्वपत्र, बेलाचं पान आहे, हम्म. त्याच्यावर महादेवाची पिंड आहे ओ. आणि गळ्यात ओरिजिनल माळ आहे. हा. हे तेव्हा आमच्या लक्षात आलं. त्या गाजूल साहेबांनी सगळं आपल्या पत्रात लिहून दिलं हा, आम्हाला हा. की, आणि या मूर्तीचं साधर्म्य हे कोल्हापूरच्या महालक्ष्मीशी महालक्ष्मीशी. आहे. ओके. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा अशाच प्रकारचं आहे. त्यांनी स्पष्ट लिहूनच दिलं की ही मूर्ती कोल्हापूरच्या मूर्तीशी साधम्य साधर्म्य करणारी आहे आहे. आणि त्याच कालखंडातली आहे. ओ. हो, अच्छा, त्याच अच्छा. कालखंडातली. तर ह्या गोष्टी आम्ही पाळल्यात. हम्म. एवढा मोठा वज्रलेप झाला तरी आम्ही आमची परंपरा तोडू दिली. हम्म. चेहऱ्याचा वज्रलेप मात्र, जो चेहरा हा हा दिसतोय, ते त्यांनी तो केलं. गाजूल साहेबांनी केला. म्हणजे स्त्री धर्माचं जे पावित्र्य आहे हे ते तिथे आम्ही राखलं. पाळण्याचा प्रयत्न केला. नाही नाही, खूप चांगली गोष्ट आहे. कारण हे जर परंपरागत होत आहे तर हो. ते आपल्याला तोडण्याचा अधिकारही नाही आहे. तसं आहे. ही सगळी या सगळ्या खरं तर माहितीसाठी खूप सुंदर माहिती आहे आणि या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. हे सगळे विश्वस्त मंडळातलेच अधिकारी आहेत. तुमचेही खूप खूप आभार, कारण ते एवढं चांगल्या प्रकारे हे देवस्थान ठेवत आहे. तुम्ही आल्याबरोबर त्याची प्रचिती तुम्हाला येते. इथे सगळं नीटनेटकं आणि व्यवस्थित चालतं. जे सगळे कार्य असतात ते सर्व विधिवत आणि एक चांगल्या प्रकारे ते पार पाडतात. सामाजिक म्हणा किंवा इतरही जे कार्य होतात ते सगळे खरं तर रन करण्याचं काम, स्मूथली रन करण्याचं काम ह्या देवस्थानाचं हे सगळे अधिकारी करतात. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू व्हेरी मच. तर आपण मुर्हा देवींचं दर्शन घेतलं, श्री संत झिंगराजे महाराजांचं दर्शन घेतलं, या देवस्थानाची माहिती जाणून घेतली, इतिहास जाणून घेतला. इथे जे इतर छोटे छोटे मंदिर आहे ते सगळे आपण पाहिले, दर्शन घेतलं. मला खात्री आहे की जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही इथे नक्की याल. तुम्ही नवरात्रीत यात किंवा जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा इथे नक्की. अगदी सुंदर आणि ऐतिहासिक असं हे देवस्थान आहे. आणि तुमचा खरं तर तुम्ही परिवारासोबत येतात तर अख्खा दिवस कसा जाईल हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही. तर मला खात्री आहे की तुम्हाला हे मुर्हा देवी दर्शन माझं नक्की आवडलं असणार. जर आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी, नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय मुर्हा देवी, जय जगदंबा देवी, जय झिंगराजे महाराज. बाय, टेक केअर.